पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मनुष्याच्या बुद्धीच्या विकासासाठी जर सर्वात महत्वाचे हत्यार कुठले असले तर ती फक्त पुस्तके आहेत असं मला वाटतं, आणि ते मनुष्याचे सगळ्यात चांगले मित्र आहेत। नाही गुरुजी, आमच्या बाबांनी आम्हाला मरायला किंवा मारायला नाही शिकवलं। आम्हाला हे कधीच नाही शिकवलं की 50 जणांनी मिळून कोणा एकाला त्रास द्यायचा। आम्हाला फक्त हेच शिकवलंय की जोपर्यंत समाजाच्या समध्या जाती एकत्र होत नाहीत तोपर्यंत समाज आनंदी नाही राहू शकणार। चुकीचा आहे तुझा बाप। समाजात कुठली जात एक सोबत राहू शकत नाही, मग वर्ण व्यवस्थेची गरज काय? का एकाला वरच्या जागेवर आणि एकाला खालच्या जागेवर बसवलंय? काही तर असेल ना। तेव्हाच समाजाच्या वर्गात वरिष्ठ आणि कनिष्ठ असणं स्वाभाविक आहे। तितकं स्वाभाविक आहे जेवढं दोघांमधला एकाचं मोठं असणं आमच्यासारखं आणि एकाचं छोटं असणं तुमच्यासारखं। आणि राहिला प्रश्न कोर्टाचा, तर आम्ही आताच सरकारी वकिलांना भेटणार आणि त्यांना विनंती करणार की ते आताच्या आता एक सरकारी परीक्षक इथे आमच्या गावामध्ये पाठवा, म्हणजे समधी कोर्टाची प्रक्रिया आमच्या समाज व्यवस्थेच्या अंतर्गत होईल। आणि या गोष्टीचा पण मुद्दा उठवला जाईल भीमराव की तुझ्या बापानं आमच्या सामाजिक परंपरा आणि मान्यतेची इज्जत काढली या। मग बघूया कोर्ट काय निकाल देतो या ते। अरे कोर्ट काय निकाल देणार? रामजीनं गुन्हा केलाय। अरे हे लोक एवढे मोठे झाले नाहीत की आमच्या समाजातील मेलेल्या माणसाला हे आग देतील। आणि कोर्ट कशासाठी असतं या? समाजाच्या रक्षणासाठी ना। वाय वाय, एकदम बरोबर आहे। आणि आमच्या समाजाचं रक्षण फक्त यातच आहे की आमच्या समाजात राहणारी समध्या जातवाल्यांनी आपली लायकी बघून राहायचं, समजलं? जेव्हा तुम्ही समध्यांनी काकीचा अंतिम विधी करायला नकार दिला तेव्हा आम्ही त्या विधी केल्या। अरे आम्ही जे केलं ते केलं, पण तुझ्या बापानं चुकीचं केलं। आता तुझ्या बोलण्यानं काहीही होणार नाही। आता करत बस कायद्यासमोर स्वतःला सिद्ध आणि शोधत बस साक्षीदारांना। आणि तेव्हा तुला पण कळेल की शासन मजबूत लोकांच्या हातात असतं। कोर्टाची लढाई लढायची आहे ना? ठीक आहे, आम्ही पण जातो बॅरिस्टर करायला। वय कोर्टाची लढाई लढणार। अरे तुझी आई आली होती रडत रडत माझ्याकडे। मी सांगितलं तिला की तू तुझ्या घरच्यांना घेऊन गाव सोडून निघून जा। रामजीला मी सोडवतो म्हणून, पण तुला जास्त जोश आलाय ना भीमराव, तर आता लढ तू कोर्टाची लढाई। पण जर हरलास ना तर हे गाव सोडून गुपचूप निघून जायचं आणि मग परत तुझ्या बाबांना सोडवायची भीक मागत माझ्याकडे नाही यायचं। म्या जाईन इकडनं, पण तुम्हासने बी माझी एक गोष्ट ऐकायला लागल। जेव्हा पत्तूर कोर्टाचा निकाल येत नाही तेव्हा पत्तूर तुमच्यापैकी कोणी बी माझ्या घरच्यांना तरस नाही द्यायचा। तेव्हापर्यंत ना तुझी अट मान्य आहे आम्हाला। हे काय केलंस तू भीम? किती आहेत? 8। आई, आत्या, आता काय झालं? मी असं ऐकलंय की भीम आणि गावातल्या लोकांमध्ये पैज लागली। कसली पैज? हेच आई की गाव आणि आपल्यामध्ये कोर्टाची लढाई लढली जाणार आहे, आणि जर गावातले लोक ही लढाई जिंकले तर आपल्याला हे घर आणि ही जागा सोडून जावं लागणार, आणि मग आपण त्यांना हे पण नाही म्हणू शकत की बाळाला सोडवा म्हणून। आई आई आणि बदल्यात भीमनं आट घातलीये की जेव्हा पत्तूर कोर्टाचा निकाल येत नाही तेव्हा पत्तूर गाववाले आपल्या घराला आणि आपल्याला कोणताच त्रास देणार नाही।
आणि त्यांनी बी हे समजा मंजूर केलं या. कोणाला बिना विचारता पैस लावली. अरे त्या लोकांची ताकद किती भीमाला तर बघते. थांब वहिनी, भले त्या लोकांची ताकद जास्त आहे, पर भीमने जे केलं ते चांगलंच केलं. तसं बी आपण जर ही केस हरलो ना, आणि मग कुणाच ठाऊक गावाल्याने आपल्या बरोबर काय केलं असतं. आता या समध्या गोष्टी कायद्याच्या हातात आहेत, तर सत्याची जीत होईल ना. आणि माझं मन सांगतंय की भाव नक्की सुटल, आणि मग त्यानंतर समजा पहिल्यासारखं होईल बघ. भीमा कुठे आहे? आई, कोणीच आम्हाला बाबा निर्दोष आहेत असं लिहून नाही दिलं. आणि भीमने सांगितलंय की तो पुरंजन काकांकडे चाललाय आणि लोकांकडून लिहून घेऊन येईल. वय आई, वहिनी, काळजी नका करूस. हे दागिने तू माझ्याकडे दे, मी इकून पैसे आणते, आणि आलेल्या पैशातनं बॅरिस्टरची फी बाजूला काढून ठेवू आपण. आई, हे काय करतेस तू? यांच्या बिना दागिन्यांचा काय मोल? घेऊन जा. एवढ्यात भागल समज, गरज पडली तर बघू मग. बघा, जे काय होतं ते समजा तुम्हाला सांगितलं. आता साहजिक आहे त्यांच्या जातीतली लोक आपल्याला का लिहून देतील, पण तुम्ही समधी आपल्याच जातीची आहेत म्हणून तुमच्याकडे मदतीची आस घेऊन आलोय. फक्त तुम्हाला आमच्या बाजूने साक्ष द्यायची आहे आणि सांगायचं आहे की त्या लोकांनी काकीचा अंतिम विधी करायला नकार दिला होता. मग बॅरिस्टर साहेब हे स्पष्ट करतील की त्या लोकांनी नकार दिला म्हणून बाबांना करावं लागलं. आम्ही काय साक्ष देणार पुरंजन? आमचं तसंही अस्तित्व कुठं आहे हे तर आपण पहिल्यापासून बघत आलोय. पुरंजन, आम्ही हे नाही करू शकणार. आम्हाला ह्याच्यापासून लांबच ठेव बाबा, नाहीतर आमचं जगणं कठीण होऊन जाईल बघ. आणि काय, आम्ही आज तुमच्या बाजूनी राहिलो आणि त्यानं आमचं घर जाळून टाकलं तर आमच्या घरात तर कोणी सुभेदार पण नाही आहे जो आम्हाला वाचवल. आम्हाला माफ कर भाऊ, आम्ही साक्ष देऊ शकणार नाही. पाच साक्षीदार पाहिजे होते. हा भीमराव एकाला पण तयार नाही करू शकला. अरे याच्याच जातीची लोक समर्थन नाही करू शकत. याच लय आला कोर्टात लढायला. लढ म्हणावं. हे बघा, तुम्ही समजा असं बोलू नका. मी आपण तर साक्ष देतोय ना, मग तुम्ही का घाबरताय? जर आपण आपल्या लोकांना साथ नाही देणार तर मग कोणाला देणार सांगा? तुम्हाला जे करायचंय ते करा, आमच्याकडून काही नाही होणार. आणि आमच्याकडे इतकी ताकद पण नाही आहे की आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ. हे बघा, तुम्ही जा इथून. आम्ही तुम्हाला लिहून देऊ शकत नाही. जर आपण यांची मदत नाही करणार तर मग कोण करणार? जर हे बी आपले असून आपण यांची मदत नाही करणार तर मग यांची मदत कोण करेल? जर अशा परिस्थितीमध्ये आपण उभे नाही राहिलो तर मग कधी उभे राहणार? कधीपासून मागे उभं राहून ऐकत होतो आणि आठवत होतो की या पोराच्या बापानं माझी मदत कशी केली होती. तुम्हा लोकांचं तर माहित नाही, पण मी यांची मदत करणार. अहो जरा विचार करा, आज रामजीला त्रास होतोय, उद्या दुसरा कोणाला होईल. जर आता आपण करायची साथ नाही दिली तर मग आपण कधीच पुढे नाही जाणार.
मी बघितलंय रामजी मध्ये हिंमत आहे. अरे जेव्हा गरज पडेल तेव्हा प्रत्येकाने विरुद्ध तो आवाज उठवल. जर आज आपण उभं नाही राहिलो ना तर रामजी सारखं कोणी बी त्यांच्या विरुद्ध उभं नाही राहणार. पुरंजन, भीमराव, हे बघा मी आता शिकलो नाहीये, पर साक्षीपत्र जे काही बी लिहायचंय ना ते तुम्ही लिहून द्या, मी अंगठा लावतो. अरे तुला त्याच्या ताकदीचा अंदाज आहे का जे त्यांच्या विरोधात साक्ष द्यायला उभा राहतोस? त्यांची हिंमत यासाठी जास्त आहे कारण की ते एक आहेत, समधी एकत्र आहेत. आणि आपण यासाठी कमी पडतो की आपण समधी एक नाहीत, समधी एकत्र नाहीत. अरे आपण एकसारखा विचार बी नाही करत. आपण हा बी विचार नाही करत की रामजी आपल्यासारखाच एक आहे, आपण त्याची मदत करायला हवी. आणि म्हणूनच जर आपण खऱ्याची साथ नाही दिली ना तर लक्षात ठेवा हे जग संपेपर्यंत आपण असेच कमजोर आणि गरीबच राहू नेहमी. पुढे तुम्हीच लोक विचार करा. बरोबर बोलतो या फुलचंद. जे होईल ते होईल. या अंगठा लावायला तयार आहे. सांग मला कुठं लावायचंय ते. आपण समदे अंगठा लावू काय मित्रांनो? वय वय मी बी देतो अंगठा. भीमबाळा, तू साक्षपत्र लिहू ही समधी अंगुठा देतील. आता जास्त विचार करू नकस, लवकर लिहू. अरे भावांनो, लई मोठं संकट आलंय. त्या भीमराव ना त्याच्या जातीतल्या 5 लोकांना तयार केलंय. ती लोक त्याला लिहून द्यायला तयार झाल्यात. होय, तयार झाले. जे लोक आम्हाला बघून स्वतःचा रस्ता बदलायचे ते आमच्या विरुद्ध साक्ष देणार. त्यांची एवढी हिंमत. पंख फुटलेत या लोकांना, ते कापावे लागतील. चांगली वेळ आली की सगळ्यांना हिसका दाखवायचा. तर कसं? एक काम करा, त्यांच्या जातीच्या एका माणसाला उचला आणि समर्थन पत्र देणाऱ्यांना बोला की मृत महिलेच्या प्रेताला आग द्यायला कोणी बी तयार नव्हतं, तेव्हा रामजी सकपाळ यांनी महिलेच्या प्रेताला आग दिली. या कार्यासाठी आम्ही त्यांचं समर्थन करतो आणि आम्ही समधी इथं अंगठा लावतो. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्रधारदार, भेदांवर देशावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. भीम बाळा झालं. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. काका, मी तुमचं हे उपकार आयुष्य कधी बी विसरणार नाही. धन्यवाद. चला पुरंजन काका. तर तुम्ही लोकांनी रामजीच्या बाजूने साक्ष दिलीये. जा परत घ्या. जा आणि परत घ्या साक्षी पत्र. नाहीतर आम्ही तुमच्या जातीच्या केशवला मारून फेकून देऊ. केशव?
केशव कुठे? आमच्याकडे आहे. आता तुम्ही लोक त्याची केस बी नाही लढू शकणार. मी तर आधीच सांगितलं होतं की हे लोक गप्प नाही बसणार, काय ना काहीतरी करतीलच. मला तर हेच नाही समजत आहे, तुम्हा सर्वांची हिंमतच कशी झाली आमच्या विरुद्ध साक्ष देण्याची. आम्ही तुमच्यावर दया दाखवणं बंद केलं ना, तर तुमच्या घरातली चूल बी नाही पेटायची. उपाशी मराल तुम्ही, उपाशी. आणि या परिस्थितीत इतका मज की तुम्ही लोक आमच्या विरुद्ध जाऊन साक्ष देणार, असं तोंड काय बघताय? जाऊन परत घ्या ते साक्षीपत्र, नाहीतर बरं नाही होणार कुणाचं बी. असं का बघताय? पुढे काय येत आहे तुम्ही समधी? मी सांगतो मागे राहा, पुढे येऊ नका. कोणी बी जवळ नाही यायचं, लांब राहा. आता तू तोपर्यंत नाही जाऊ शकणार जोपर्यंत या केसचं काही होत नाही. म्हणजे रामजी आणि केशवला वाचवण्यासाठी यापेक्षा चांगला रस्ता आपल्याकडे नाही. तुम्ही समधी लय चुकीचं करताय, याचा परिणाम लय वाईट होतील. आता तर जे करायचं तेच करणार, कारण रामजीची सुटका आणि केशवच्या जीवाचा प्रश्न आहे. आगेशी घेताय तुम्ही समधी, वास्तवावं लागेल तुम्हासनी. जोराना. सांज झाली, अजून बी भीम नाही आला. आता भ्या वाटतंय मला. आत्या, आनंद बोलत होता ना की पुरंजन काकांच्या घरी गेलाय. काळजी नका करूस, येईल त्यो. आई, काय झालं? 5 लोकांची साक्ष मिळाली. कुणी लिहून दिलं भीम? एकतर पुरंजन काकानं आणि आपल्या जातीच्या 4 लोकांनी दिली. आता बघ तू आहे, बाबा लवकरच सुटतील. समद्यांनी कधीपासून काही खाल्लं नाही. चला समद्यांनी जेवूया आता. ताई, पोरासनी खायला द्या, मी नंतर खाईन. आई, तू नाही खाणार तर कोणी बी नाही खाणार. तू काळजी करू नगस, समद ठीक होईल. भीम बरोबर बोलतोय, समद नीट होईल. आई, काय करतेस तू? झोप तू, झोप ना. दिसभर पळत होतास ना, तुझे पाय दुखत असते, मी दाबून देते. झोप तू. आई, मी ठीक आहे, काय बी दुखत नाही. झोप तू. प्रत्येक वेळी मोठा नग बनूस. माझं सगळ्यात लहान पोरगा आहेस आणि म्या तुझं पाय दाबणार. चल झोप. झोपा नाही तर मारीन म्या.
वहिनी साक्षीपत्र पाठवले. आता समजा काय ठीक होईल. बस एकदा वकील साहेबांना फी आणि साक्षीपत्र द्यायचं. बस हे लवकर सुटून येऊन देत. माहित नाही त्यांना काय भोगावं लागत असेल. आई तू काळजी नका करूस, समजा ठीक होईल. बॅरिस्टर साहेब, बॅरिस्टर साहेब, बॅरिस्टर साहेब. काय झालं रे? आई पैसा हे घ्या. पूर्ण 50 आहेत का? वय वय. आणि साक्ष? पुरंजन काका द्या. ही साक्ष बी आहे 5 जणांची, जसं तुम्ही सांगितलं होतं. ठीक आहे साहेब. ते लोक म्हणत होते की उद्या कोर्ट लागेल. तारीख जेव्हा पण लागेल मी कोर्टात येईल. साहेब याच बाबा सुट्ट्याल ना? हो सुटतील.